नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। 1972 साली आलेल्या पिंजरा चित्रपटातील एक डायलॉग आहे, बाई आणि बाटलीच्या नादात रथी महारथी बर्बाद झाले। बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथराव बर्गे यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती। कला केंद्रातील एका नर्तिकेच्या प्रेमात अडकलेल्या गोविंद यांनी तिच्या घरासमोरच गाडीमध्ये स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती। पण या दुसऱ्या प्रकरणात स्वतः एका कला केंद्रातीलच नर्तिकेनेच गळफास घेतलाय। जामखेडच्या खर्डा रोडवर असणाऱ्या एका लॉजमध्ये कला केंद्रात नाचणाऱ्या दीपाली पाटील या नर्तिकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली होती। या घटनेत असलेल्या राजकीय कनेक्शनची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे। संदीप सुरेश गायकवाड या व्यक्तीच्या दबावामुळे दीपाली पाटील हिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे। भाजपचा माजी नगरसेवक असलेल्या संदीप गायकवाड याने दीपालीच्या मागे लग्नासाठी तगादा लावला होता। विशेष म्हणजे संदीप गायकवाड याचे लग्न झाले आहे, तरीही त्याला दीपाली पाटील हिच्याशी लग्न करायचे होते। त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून संदीप गायकवाड हा दीपालीला त्रास देत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी संदीप गायकवाड याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही करण्यात आली आहे। आता त्याच्या चौकशीतून कोणती नवीन माहिती समोर येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात। सध्या जामखेडच्या राजकीय वर्तुळात या घटनेची प्रचंड चर्चा रंगली आहे। संदीप गायकवाड हा स्वतः भाजपचा माजी नगरसेवक होता, तर संदीप गायकवाड याची पत्नी लता गायकवाड यांनी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आहे। याचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे। मात्र त्यापूर्वी घडलेल्या या घटनेमुळे जामखेडमध्ये खळबळ उडाली आहे। दीपाली पाटीलच्या आत्महत्येनंतर रोहित पवारांनी भाष्य करत सांगितले की अखेर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात संदीप गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। हा तोच आरोपी आहे ज्याच्या पत्नीला भाजपने नगरसेवक पदाची उमेदवारी दिली आहे। स्वतःच लग्न झालं असतानाही एका नर्तिकेवर लग्न करण्यासाठी दबाव आणल्यामुळे तिच्यावर आत्महत्या करण्याची वेळ या आरोपीमुळे आली। या घटनेमुळे भाजपचा खरा चेहरा पुढे आला आणि असे अनेक नमुने आहेत ज्यांना भाजपने नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी दिली। दीपाली पाटील ही मूळची कल्याण येथील रहिवासी होती। ती आपल्या मैत्रिणींसोबत जामखेडमधील तपनेश्वर भागात राहत होती। ती गुरुवारी सकाळी बाजारात जाऊन येते असं सांगून ती बाहेर पडली, परंतु अनेक तास उलटूनही परत न आल्याने मैत्रिणींनी शोधाशोध सुरू केली। तसेच दीपाली ज्या रिक्षाने गेली त्या चालकाकडून चौकशी केली असता त्याने तिला साई लॉज येथे सोडल्याचे सांगितले। त्यामुळे मैत्रिणी सायंकाळी लॉजमध्ये पोहोचल्या असता रूम आतून लॉक होती। लॉज कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता दीपालीने पंख्याला गळफास घेतल्याचे आढळले। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात पाठवला होता। अशाच ताज्या अपडेट्ससाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।